नमस्कार, मी वयमची क्रांती. सध्या आपण वयम परिवारातील अनेक दिग्गज मंडळींची ओळख करून घेतोय आणि त्यांच्याशी गप्पा मारतोय. वयम मध्ये छोटा शेफ हे सदर लिहिणारे तुषार प्रीती देशमुख यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तुम्ही सर्वजण जाणताच की ते शेफ आहेत, तर एकंदरीत शेफ हे करिअर कसं आहे आणि शेफ बनताना आणि बनल्यानंतर काय आव्हानं असतात या संदर्भात आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी म्हणेन की तुमच्याविषयी तुम्ही सांगा की तुम्ही शेफ कसे बनलात, हे ऐकायला आवडेल आम्हाला. म्हणजे शाळेपासून आवड होती की कसं अपघाताने बनलात? मुळात कसं असतं की लहान मुलगा जेव्हा जन्माला येतो आणि लहान मुलाला जर आईची ओढ असेल तर मला वाटतं मुलगा मुलगी आईचा पदर धरून सगळीकडे फिरत असतं. तसं माझ्या बाबतीत होतं की आईचा पदर कधी सोडला नाही आणि आईचा पदर धरणारा मुलगा म्हणून जे मला सगळेजण बोलायचे, पण त्याचा बेनिफिट मला असा झाला की मी आईचा पदर धरून धरून ती जेव्हा जेव्हा स्वयंपाकघरात जायची ते स्वयंपाकघरातले सगळे पदार्थ, त्या फोडणीचा स्वाद, कोणत्या पदार्थाला कोणती फोडणी बसली पाहिजे किंवा कोणती भाजी कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे हे अगदीच लहानपणापासून माझ्या नजरेमध्ये बसत गेलं. आणि मुख्यतः मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा ती बाहेर जायची मार्केटिंगला, ते बाजारहाट करताना पण तिचा पदर धरून जेव्हा मी गेलो ना, त्यावेळेला मला प्रॉपरली कळलं की जेव्हा आपल्याला भाज्या, फळं किंवा मासे कोणत्याही पद्धतीने विकत घ्यायचे असतील तर ते फ्रेश कसे विकत घ्यायचे. मग ते घेतल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या कातकरी आजी असतील ज्या खरंच आपल्याला फ्रेश भाज्या आणून देतात त्यांच्याशी कधी बार्गेनिंग करायचं नाही हे मी लहानपणात आईकडनं शिकलो. म्हणजे ती महत्वाची शिकवण होती. मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की शेतकरी बंधू हा आत्महत्या करतो, पण तो आत्महत्या करू नये म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर ही आहे की जेव्हा ते विकत आपल्याकडे डायरेक्ट घेऊन येतात ना, तेव्हा कुठेही आपण बार्गेनिंग करू नये. कारण असं होतं अनेक वेळेला की आपण मॉल मधनं हल्ली बऱ्याच वेळेला आपल्याकडे ऍप्स हातामध्ये आहेत, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की चला आपण ऑर्डर करूया, मग तिकडे तुम्ही बार्गेनिंग करता का? करत नाही. पण तुम्ही नेहमी म्हणता आम्हाला डिस्काउंटेड मिळतं, अरे पण ते किती दिवसाचं असतं किंवा त्याच्यामध्ये ते प्रिझर्व करण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत की नाही हे कुठे माहिती असतं. लिहिणं खूप सोपं आहे की नो प्रिझर्वेटिव्ह, पण खरोखर त्याच्यामध्ये काय आहे हे शोधतो का आपण? नाही शोधत. त्यामुळे खरंच ज्या पद्धतीने ते कातकरी आजी आजोबा किंवा वेगवेगळी ही मंडळी जेव्हा आपल्याकडे भाजी घेऊन येतात ना, त्यांच्याकडनं भाजी घेणं आणि मग ती आपल्या आहारात असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. असे ट्रेनिंग मी माझ्या आईकडनं घेत गेलो. पण आईनी जेव्हा पदार्थ शिकवायला सुरुवात केली आणि अनेक पदार्थ मी शिकलो, त्यावेळेला पुढे काय लिहून ठेवलंय माहिती नव्हतं. पण आईच्या निधनानंतर अचानक मी 13 वर्षाचा असताना आईचं निधन झालं. त्यानंतर स्वयंपाक खोलीचा सगळा ताबा मला घ्यावा लागला, कारण आजी खूप एजेड होती. पण आजीच्याही म्हणजे नजरेतनं किंवा तिच्या शिकवणीतनं हे सगळं शिकत गेलो. आणि मग ते 1 वर्ष असं झालं की माझं इन्स्टिट्यूट झालं की आईनी शिकवलेले पदार्थ आणि आजीनी मग त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं. आणि मग तुमची वाटचाल शेफ या करिअर कडे झाली. हो. म्हणजे त्याचं तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलंय शेफचं? खरं तर मी अजिबात शिक्षण घेतलेलं नाही, पण मला एक आनंद ह्याचा असा वाटतो की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये आवड असते त्या आवडीबद्दल आपण इतके क्युरियस असतो की तो पदार्थ कसा असला पाहिजे, त्या पदार्थाची सांगड कशी घातली पाहिजे, किंवा मी आज जर मला त्याच्यामध्ये आवड आहे तर मी पहिल्यांदा खूप सोपं होतं की माझी आवड होती म्हणून माझ्या एका मित्राला माहिती होतं. माझ्या एका मैत्रिणींनी मला स्क्रीनवरती आम्ही सारे खवय्येला इंट्रोड्यूस केलं. मी माझ्या मित्राकडे राहतो म्हणून सहकुटुंब सहपरिवार असा एक कॉन्सेप्ट होता. मी ज्या मित्राकडे राहतो त्याच्या आईचे आणि माझे पदार्थ अशी सांगड घालून आम्ही पहिला एपिसोड केला. पण त्याच्यानंतर मला अनेक एपिसोड मिळाले. माझं बोलणं किंवा माझ्या स्किल्स ज्या होत्या की मी ते बनवतानाची दाखवण्याची पद्धत ती लोकांना आवडायला लागली. मग मीडियाला ती आवडायला लागल्यावरती मला मीडिया अप्रोच करायला लागली. मी ऑडिशन्स द्यायला लागलो. मग असं वाटलं की एक शो करून थांबायचं नाही, आता पुढे आपल्याला अजून काही करता येईल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणून त्यांचे नंबर घेऊन ऑडिशन द्यायला लागलो. आणि हळूहळू ते करता करता जिथे जिथे
मी अप्रोच व्हायचो, तिथे तिथे माझी टेस्ट घेतली जायची की खरंच एक होम शेफ त्या पद्धतीने आज मीडियावरती येण्यासारखा आहे का, त्याला खरंच त्याची आवड आहे की नाही, मग त्यांनी प्रशिक्षण न घेता खरंच तो शेफ म्हणून नावारूपाला येणं योग्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टीतनं मला जावं लागलं. एखादा पदार्थ मला एखाद्या रेसिपीला करून दाखवायचा असेल तर त्याची सगळी पूर्वतयारी मला घरनं करून न्यायला लागायची. मग तिकडे सेटवरती गेल्यावरती ते चॉपिंग कटिंग करण्यापासनं तो पदार्थ त्या मांडणी करण्यापासनं तो पदार्थ दाखवल्यानंतर आटपण्यापर्यंत सगळं काम असायचं. सो तिकडे मला असं वाटलं की मी जरी इन्स्टिट्यूट मधनं डिग्री घेतली नसली तरी मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शिकायला खूप मिळालं. आणि मग त्याचं रूपांतर असं झालं की मला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, मग डी.वाय. पाटील असेल, भारती विद्यापीठ असेल, या सगळ्यामध्ये तिकडच्या मुलांना शिकवण्यासाठी मला बोलवण्यात आलं. तो आनंद मला जास्त होता. नक्कीच. म्हणजे काय म्हणतात ते, हे जे तुम्ही तुमच्या मेहनतीने साध्य केलंय ना, ते शाळा सुद्धा कधी कधी आपल्याला देऊ शकत नाही, असं आहे. बरं, मी पुढे असं विचारेन, आजकालच्या मुलांना शेफ या करिअरची खूप क्रेज आहे की आपण टीव्हीवर जसं बघतो किंवा ती एक झगमगीत दुनिया असं वाटतं टीव्हीवर बघितल्यामुळे. असं मुळात आपल्याला जर शेफ बनायचं असेल खरोखर, तर आपल्या त्या मुलांमध्ये कोणता गुण त्यांनी पहिला म्हणजे अंगीकारला पाहिजे किंवा असावा की त्याला वाटलं पाहिजे मी शेफ नुसतं बनून नाही, ऍक्च्युअल मध्ये काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात शेफ ही एक अशी पदवी आहे की प्रत्येक घरातल्या व्यक्तीनी स्वयंपाक शिकलाच पाहिजे. शेफ होणं ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रत्येक घरातल्या व्यक्तीनी, आज आपण घरामध्ये 5 व्यक्ती असतील, 5ही व्यक्तींना चहा आलाच पाहिजे. पोट भरण्यासाठी किमान डाळ भाताचा कुकर लावायला आलाच पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर मुलांना त्याची आवड निर्माण होते. जर आई ऑफिसला जातेय आणि आई म्हणाले की नाही मलाच वेळ नाहीये आज एखादा पदार्थ करायला, तर असं होतं. पण आईनी दिवाळी सारख्या सणाला जर मुलाला सांगितलं की पूर्वीच्या काळात ना आम्ही हे सगळे पदार्थ एकत्र करायचो, आता आपण एकत्र करूया, सो थोडासा वेळ काढून जर आईनी मुलाला हे शिकवलं तर मला असं वाटतं की थोडा वेळ दिला तर तो मुलगा त्या सगळ्या गोष्टींमधनं काय शिकता येईल ते शिकतो. आणि मग शेफ म्हणून जेव्हा तो म्हणतो ना, तेव्हा फक्त शेफ म्हणून नाही, तर त्याला असं वाटतं की मी आज काहीतरी केलंय, आता मला हळूहळू आवड निर्माण झालीय म्हटल्यावरती शेफ म्हणजे फक्त आमच्यासारखं टीव्हीवरती येऊन एखादा पदार्थ करणं नाही, किंवा 7 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये आज जसे अनेक शेफ्स आपल्याला दिसतात आणि एक डिग्री दिसते की, कारण आता मीडियावरती जे काही आपण शोज बघतो त्याच्यामुळे मुलांना आवड निर्माण होते, पण त्या पाठची मेहनत काय आहे ही त्यांना मला वाटतं लहानपणातच जर आपण शिकवली तर ते ना आणखीन ट्रेन होतात, ते घाबरत नाही, ट्रेन होतात. मी उलट म्हणेन, कारण आपल्याला काय वाटतं की अरे भीतीने ते पुढे करिअरमध्ये येतील की नाही, तर असं अजिबात नाहीये. कारण आताची मुलं खूप हुशार आहेत. उलट त्यांना ट्रेनिंग लहान वयात द्या, घरचं ट्रेनिंग, मग ते पुढे त्यांना सोपं पडेल. म्हणजे मुळात आवड हा त्यातला महत्वाचा फॅक्टर आहे. आवड असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. अनेक आजवर तुम्ही रेसिपी ट्राय केल्यात, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह सुद्धा काही काही केलंय. तुमचं पुस्तक आहे स्वतःचं, त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या काही वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आहेत. एक शेफ म्हणून, किंवा आता जसं तुम्ही म्हटलं की घरातून मी आईकडून शिकून मोठा झालो, पुढच्या गोष्टी केल्या, पण एक शेफ म्हणून जेवण बनवताना पोषण मूल्यांचा विचार तुमच्याकडून होतो का? कारण जनरली जे आपण रेसिपीज बघतो त्याच्यामध्ये खूप सारं साहित्य, पुन्हा त्याच्यानंतर ऑइलचं प्रमाण कधी जास्त आहे, मग कुठेतरी ती पोषण मूल्य निघून जातात. तर हा विचार असतो का तुमचा जनरली? 100% करण्याचा प्रयत्न मी करतो. याचं कारण असं आहे की भाज्या आपल्या आहारात असणं किती प्रमाणात गरजेचं आहे हा आपल्याला कळलं पाहिजे. जर एखादा नॉन व्हेजिटेरियन व्यक्ती आहे तर त्याला त्या नॉन व्हेजिटेरियन पदार्थामधनं मिळणारे विटॅमिन्स हे मिळत असतात, पण व्हेजिटेरियन खाणारा व्यक्ती त्याला त्या भाज्यांपासून जर मला ही भाजी नको, मला ती भाजी नको असं म्हटलं तर मग काय करणार? बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादा जर मी पुलाव तयार केला आणि त्या पुलावमध्ये मी एखादी भाजी अशी जर मिक्स केली की जी मला आवडत नाहीये, पण ती पुलावमध्ये घातल्यानंतर तो पुलाव मी खाल्ला, असे पदार्थ मी इनोव्हेट करण्याचा मुद्दामून प्रयत्न केला. अनेक लहान मुलांच्या ह्या सगळ्या पदार्थांमध्ये माझा हाच एक हेतू असायचा की सगळे म्हणायचे किती चीज घालता शेफ, पण माझं म्हणणं होतं की मी त्या पदार्थामध्ये चीज घालून ते अनेक पदार्थ मुलांना खाऊ घालतोय जे त्यांना आवडत नाहीयेत. मग अशा वेळेला
त्या पदार्थाचं खरं चीज होतं म्हणून ते चीज असायचं. अरे वा वा. अगदी खरंय. कारण तुम्ही आता सगळीकडे शेअर पण तुमच्या रेसिपी करता, रानभाज्यांच्या तुम्ही हो. वेगवेगळ्या रेसिपी दाखवता आणि रानभाज्या या हेल्दी असतात. मग त्यामुळेच मी तुम्हाला असं विचारलं की ते तुम्ही म्हणजे पोषण मूल्यांचा विचार करता, कारण मुलं जनरली रानभाज्या आपल्याला खाताना दिसत नाही. खरंय. पण खरंच तुम्हाला छान प्रतिसाद येतो का जेव्हा तुम्ही अशा भाज्या वगैरे? प्रचंड येतो. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर बघाल की पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला की शेवळं येतात मार्केटमध्ये. हो. शेवळं हा प्रकार अनेकांना माहितीच नाहीये, पण त्याच शेवळांची भाजी किंवा आमटी जी पारंपरिक आहे ती आत्ताची पिढी खाईल का? तर नाही खाणार. म्हणून मी लॉकडाऊनच्या काळामध्ये शेवळाचे पॅटिस इनोव्हेट केले, ज्याच्यामध्ये चीज होतं. त्या चीजमुळे मुलं शेवळं खायला लागली आणि मुलांना अजिबात कळलं नाही की ही भाजी काहीतरी वेगळी लागते. पण मला त्याच निमित्ताने मुलांना किंवा आत्ताच्या पिढीला अनेक आहेत की नाही खात शेवळं, पण कंटोळी सारखी भाजी, ज्या ह्या सगळ्या ज्या आपल्याकडे पिकणाऱ्या महाराष्ट्रातल्या भाज्या आहेत ना, त्या फॉरेनला जाऊन लाखो रुपयाला विकल्या जातात. पण जिथे पिकतंय तिकडे त्याची किंमत नाहीये. म्हटल्यावरती आपण त्या पद्धतीने एक शेफ म्हणून जर मला सगळेजण तुषार टीव्हीवरती काय दाखवते ते पदार्थ आम्ही ट्राय करू आणि घरी खाऊ, असा जर माझ्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असेल तर ह्या दृष्टीने मी विचार करत गेलो की मी आज एखादा पदार्थ दाखवल्यानंतर त्या पदार्थामध्ये किती पद्धतीने पौष्टिक मूल्य असली पाहिजेत. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी तू आता नमूद केलीस, तेलाचं प्रमाण. माझं असं म्हणणं असतं नेहमी, तेल वर्ज करू नका, तूप नको म्हणून असं म्हणू नका, कारण आपल्या हाडांना ऑइलिंग ग्रीसिंगची अत्यंत गरज असते. आणि जर तुम्ही तेल नको म्हणालात, एक चमचा तेलावरती काही होत नाही, काहीही होत नाही. पण तेच तेल जेव्हा तुम्हाला बरं नसतं आणि नंतर तुम्हाला लिटर भर तेल प्यायला देतात, तेव्हा तुम्ही काय करता? त्यामुळे तेलाचा आहारात आपल्या म्हणजे प्रमाणात असलं पाहिजे, योग्य प्रमाणात. मी रोज असं नाही म्हणणार की रोज तुम्ही भजी तयार करा, ऑइल फ्राय आणि मग ती खा, अजिबात नाही. पण तुम्ही जेव्हा जेव्हा भजी कराल तेव्हा त्या एअर फ्राय मध्ये केलेली भजी विदाऊट ऑइल हे इम्पॉसिबल आहे. तुम्ही जर लोणचं केलं तर आता नवीन फॅड आहे विदाऊट ऑइल लोणचं, म्हटल्यावरती ते पटू शकतं कारण त्याच्यात इनोव्हेशन आहे. पण आपल्याला आहारात ऑइल फ्री लोणचं असणं हे योग्य आहे का? तर हा विचार आपण केला पाहिजे. एखाद्याला आजार आहे आणि त्याला तेल सांगितलं नसेल तर तो उपाय त्याच्यासाठी योग्य आहे. पण आपल्याला कोणते आजार नसताना आपण जर असे प्रयोग करत गेलो तर आपणच आपल्या आजारांना आमंत्रण देतोय, हे माझं मत आहे. म्हणजे सगळं काही असावं पण ते प्रमाणात असावं, इन शॉर्ट. बरं, शेफ जेव्हा बनतात, आता कॉलेजेस आहेत, हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, हे जेव्हा ही प्रक्रिया असते तेव्हा एक गैरसमज आहे मुलांचा किंवा बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की एका दिवशी खूप सारे कांदेच कापायला लागले किंवा हे. पण ऍक्च्युअल मध्ये हे असतं का? कारण काही मुलांच्या मनात भ्रम असतो, मला ही गोष्ट आवडते, मला जेवण बनवायला आवडते, पण मला एवढं करण्याची माझी तयारी नाहीये. तर काय असतं, म्हणजे तुम्ही काय सांगाल? हॉटेल मॅनेजमेंट IHM मध्ये एक प्रकार आहे की मुलाला ना, जेव्हा एखादा मुलगा मुलगी जेव्हा IHM मध्ये कोर्स अप्लाय करतो तेव्हा त्यांचे स्किल्स बघितले जातात. मला फक्त आवड आहे म्हणून मी पुढे कंटिन्यू होईन की नाही हे कळत नाही. मला आवड असून मी ते क्षेत्र किती एक्सेप्ट करतो त्याच्यावरती महत्व आहे. मला एखादी रेसिपी करायची आहे म्हणून मी IHM ला गेलो, मला टीव्हीवर यायचंय म्हणून मी IHM केलं, असं नाही होत. तर मुळात कॉलेजमध्ये तुम्हाला भांडीही घासायला देतात, तुमच्याकडनं चॉपिंग कटिंगही करून घेतात, तुमच्याकडनं बेकरी असतील कोणतेही पदार्थ त्याचं योग्य प्रमाणात ट्रेनिंग जर तुम्ही घेतलं तर पुढे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. पण अनेक गोष्टी अशा आहेत की ते ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशन कशात करायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. आता तुम्ही प्रशिक्षण पूर्ण घेतलं पण तुम्ही म्हणालात तसा की मला चॉपिंग कटिंग नाही करायचंय. चॉपिंग कटिंग करायचं नसलं तरी हेडशेफ म्हणून जेव्हा तुम्ही नावारूपाला येता तेव्हा तुम्हाला चॉपिंग कटिंग करायचं नसतं, कारण त्याच्यासाठी हेल्पिंग हँड्स असतात. मग ते हेल्पिंग हँड्स तुम्हाला चॉपिंग कटिंग करून देतात आणि तुम्हाला फक्त पदार्थ फोडणीला टाकायचा असतो. टेस्टही नाही केला तरी चालेल कारण हेड शेफ तो टेस्ट करत असतात. सो असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत. पण प्रशिक्षण सगळ्याच कॉलेजमध्ये जे मिळतं ना ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचं अगदी सोपं उदाहरण, माझं रेस्टॉरंट आहे,
उद्या पुढे मी ओनर म्हणून जर फक्त गल्ल्यावरती बसलो तर चालेल का? तर नाही. एखादा शेफ जर नसेल तर मला तो पदार्थ आला पाहिजे. माझ्या रेस्टॉरंटमध्ये भांडीवाला अचानकपणे रात्री पळून गेला तर उद्या मला सामानात म्हणजे जे काही माझ्या रेस्टॉरंटमध्ये भांडी आहेत ती स्वच्छता लागतील. कोणीच नाहीये म्हटल्यावरती मी घासणं माझं कर्तव्य आहे. पण त्यावेळेला जर मी कॉलेजमध्ये कंटाळलो असतो की नाही मला हे करायचं नाहीये तर मग मी काय केलं असतं. त्यामुळे हे ट्रेनिंग ह्यासाठीच दिलं जातं की तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण पक्व असला पाहिजे म्हणून हे ट्रेनिंग असतं. बरोबर, अगदीच. आता हॉटेल मॅनेजमेंट नंतर आपल्याला फक्त असं एक गैरसमज असतो की फक्त आपण कुकिंग करणं म्हणजे शेफ, तर नाही. याशिवाय सुद्धा हे क्षेत्र खूप मोठं आहे. अजून कुठे कुठे संधी असतात या मुलांना? एकदा का तुम्ही डिग्री घेतली किंवा एकदा तुम्ही ठरवलं की मला शेफ या नावारूपाला यायचंय तर त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत. म्हणजे आपण फक्त हॉटेलमध्ये काम करणं असं अजिबात नाही. आपण स्वतः व्यवसाय चालू करू शकतो. आपण मरीन वरती म्हणजे मरीन इंजिनिअरिंग जसं आहे तसं मर्कंटाईल शेफ म्हणून पण आहे. म्हटल्यावरती काय होतं की बोटींवरती अनेक शेफ जे लागतात ना ते महत्वाचे आहेत, कारण त्यांना हेवी पेमेंट्स आहेत, आपल्याला जे कळत नसतं. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तुम्ही एखादा प्लेटिंग छान करत असाल तर मी केलेला पदार्थ प्लेटिंग करणाऱ्याला महत्व असतो. सो त्याचं पण तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. फोटोग्राफी आहे, फूड फोटोग्राफी आहे. आता तुम्ही बघाल तर जसं आम्ही आता युट्यूबवरती रेसिपीज दाखवतो तसे युट्यूब साठी पण तुम्ही जेव्हा रेसिपी तयार करता तेव्हा ती रेसिपी दाखवल्यावरती तो आनंद मिळणं पण महत्वाचं आहे. पण ह्यासाठी तुम्हाला बेसिक सगळं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. नसलं तर तुमच्यामध्ये तेवढं पॅशन असणं गरजेचं आहे. आवड नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते बेसिक ट्रेनिंग घेऊन तुम्हाला म्हणजे अशा विविध संधी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर आहे, भरपूर आहेत, भरपूर आहेत. आता एक शेफ म्हणून तुमच्या मते पौष्टिक थाळी कशी असावी? वा, वरण भात, साजूक तूप, त्याच्यावरती लिंबाची धार आणि मस्तपैकी त्याच्याबरोबर लोणचाची फोड. ती लोणच्याची फोड तेल असलं पाहिजे म्हणजे पुन्हा. आणि असं सगळं झालं की बाजूला जर कुरडई मिळाली आणि पोह्याचे मिरगुंड मिळाले तर मला असं वाटतं ती पौष्टिक थाळी असेल. गरमागरम पोळी जी आई आपल्या ताटामध्ये वाढते आणि 2 भाज्या असतात आपल्याकडे, कारण एक असते पातळ भाजी आणि एक असते नॉर्मल भाजी. त्यामुळे कडधान्य किंवा अशी पातळ भाजी असली तर मला असं वाटतं अजून काय पाहिजे. वा वा वा, म्हणजे इतकं छान वर्णन केलं की आता जणू काही समोरच आहे असं वाटतंय मला. ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला पोषण थाळीबद्दल विचारलं कशी असावी पौष्टिक थाळी, एक शेफ म्हणून न्यूट्रिशनिस्ट सारखं त्याला थोडं न्यूट्रिशनचं सुद्धा नॉलेज या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे का? अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं की आमचा न्यूट्रिशनशी खूप संबंध आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा जर आमच्याकडनं एखादी गोष्ट चुकली तर आमचे अनेक न्यूट्रिशन जे मित्र आहेत ना, डॉक्टर आहेत, ते आम्हाला फोन करून करेक्टही करतात. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. पण मला कोणी करेक्टच केलं नाही तर मी त्याच चुका करत राहीन. सो थँक्स टू माझ्या सगळ्या फॉलोअर्सला किंवा माझ्यावरती लक्ष देणाऱ्या रेसिपीज कडे लक्ष देणाऱ्या लोकांकडे की जेव्हा ते मला सांगतात ना तेव्हा आपण ह्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. पण ह्या एका पॉइंटला येण्यासाठी पुन्हा मी सांगेन की तुमची मेहनत आणि तुमचं पॅशन. कारण एखाद्याने जर आपल्याला निगेटिव्ह सांगितलं ना तर आपण काय होतो, थोडेसे डिस्टर्ब होतो आणि म्हणतो नाही जाऊ दे आता मी करतच नाही. त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर आपण घेतला की नाही मला योग्य सांगितलंय, आता मला पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय बदल करायचे, ही पॉझिटिव्हिटी अत्यंत महत्वाची आहे. कारण कोणताही ना क्रांती, कोणताही पदार्थ मला मी परिपक्व आहे असा कोणताच शेफ म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा त्याला नवीन शिकण्यासारखा असतो. वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ आहेत. आज मलाही अनेक गोष्टी येत नसतील ज्या मला अजून शिकायच्या. सो कधीच आपण परिपक्व शेफ म्हणून होऊ शकत नाही. तर एव्हरीथिंग इज अ लर्निंग बिगिनिंग. कारण आपण आयुष्यभर शिकतच असतो हे आपण म्हणतो. मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला कारण जनरली आजकाल बघा आपले भारतीय जे पारंपरिक पदार्थ आहेत ते पदार्थ आपण बाजूला सारतोय आणि जे पाश्चात्य पदार्थ आहेत म्हणजे ओट्स हे आपल्याकडे पिकलं जरी नसलं तरी त्या ओट्सचा आपल्याकडे काय आहे माहितीये का, एक फॅड आलंय की ओट्स खाणं हे हेल्दी आहे. त्याच्यानंतर
आपण म्हणतो की ब्रोकोली वगैरे किंवा या ज्या पाश्चात्य भाज्या आहेत त्या खाणं, पण आपल्या भाज्यांमध्ये सुद्धा ही मूल्य आहेत, बरोबर? मग तुम्हाला काय वाटतं, पारंपरिक पदार्थ हे जास्त हेल्दी आहेत की नाही, आता हा तर अतिउत्तम प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा वयमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगतोय किंवा मुलांना सांगतोय, पालकांना सांगतोय, ते खूप महत्वाचं आहे. आपल्या देशात आपण जिथे राहतो त्या प्रांतात जे पिकतं ना ते आपल्यासाठी योग्य असतं, कारण तिकडचं क्लायमेट जे आहे त्या क्लायमेटमध्ये ते पिकत असतं, कारण ते आपल्या आहारासाठी योग्य असतं. जिथे तुम्ही जाताय तिथे ते फूड कल्चर तुम्ही एक्सेप्ट करा, कारण तिकडे ते तुम्हाला योग्य आहे. मी उद्या फॉरेनला जाईन आणि म्हणेन नाही मी थालीपीठ खाईन, तर ते योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण मी जर आपल्याचकडे थालीपीठ न खाता अनेक पास्ताचे प्रकार रोज खाल्ले, किंवा मी बर्गरच खाल्ला, पिझ्झाच खाल्ला, किंवा अजून काही खाल्लं, ओट्स खाल्ले, मध्यंतरी ऑलिव्ह ऑइलचं एक फॅड होतं आणि ते प्रचंड होतं. आता आपल्याकडे वर्षोनवर्ष आपण जे बघतोय, ज्या तेलाची आपल्याला सवय आहे ते तेल अचानकपणे आपण बंद करून वेगळ्या तेलाचा उपयोग चालू केला, ह्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती नक्की पडतो, जो आपल्याला आपल्यामध्ये डिस्टर्ब करून टाकतो. सो जिथे जे पिकतंय ना त्या प्रमाणात आपण त्या पदार्थाचे रेसिपीज बनवलेल्या आहेत. त्या का बनवल्यात, कारण त्या सायंटिफिकली प्रूव्ड आहेत की पूर्वीची लोक, आपण जर बघितलं आपले आजी आजोबा, आपले आई वडील, हे वर्षोनवर्ष इतके वर्ष जगले, हेल्दी जगले, कधी त्यांना डॉक्टरकडे जावंच लागलं नाही. का नाही जावं लागलं, कारण ते त्या फूड कल्चरला एक्सेप्ट करत होते. आता आपल्याकडे असं झालंय की जिकडे जे पिकतंय ते आपण खात नाही आणि सगळं बाहेरनं आलेलं आपण खातो, जे आपल्याला खरं क्लायमेटला उपयोगी नाही आणि आपल्या शरीराला ते सुटेबल नाही. मग ते कोणत्या प्रमाणात काय खावं ह्याचा योग्य जर आपण डॉक्टरकडनं एक आहार घेतला तर मला असं वाटतं ते प्रमाण आहे. पण पुन्हा जर आपल्याला डॉक्टरांनी तेल बंद करायला सांगितलं असेल तर ते जरूर बंद करावं. आपल्याला डॉक्टरांनी आपल्या आहारामध्ये काय असलं पाहिजे हे जर सांगितलं असेल तर आपण ते फॉलो केलं पाहिजे. पण उगाच काहीतरी बंद करून आणि जे आपल्याकडे नाहीये ते एक्सेप्ट केलं तर मग त्याचे दुष्परिणाम होतात. हो, कारण तुम्ही म्हटलं थालीपीठ, ह्याच्यामध्ये इतकी हेल्दी सगळी पीठं असतात आणि ती आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात आणि खरंच किती ती उत्तम साधं सोपं होणारी गोष्ट आहे. तुम्ही अनेक शोचे परीक्षण केलंय, म्हणजे जिथे जिथे फूडच्या स्पर्धा वगैरे होतात तिथे तुम्ही जाता, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या. हे सगळं करताना किंवा टीव्ही शो केलेत, काही लक्षात राहणारे किस्से आहे का, किंवा कधी अशी फजिती झाली किंवा कधी एकदम अरे वा मी हे करणार होतो आणि असं काहीतरी त्यातून इनोव्हेशन झालं, असं काहीतरी किस्से असतील ना? अनेकदा झालेत, म्हणजे एक नाही अनेक किस्से त्याच्यामध्ये, की एका दिवसाला 6 शूट्स किंवा 5 शूट्स असतात, तर ते 5 वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी ते पहिल्यांदा कोणता पदार्थ आहे, मग त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट लागणार आहेत, मग त्याची पूर्वतयारी कशी आहे, मग ते मला काय न्यायचंय ह्याचं सामानाचं एक लिस्टिंग असतं. मग माझ्या काकी सगळं ते मला भरून द्यायच्या आणि मग तिकडे शूटला गेलं की मग त्या मी वेगवेगळ्या करून मग त्या अरेंज करून, माझी बहीण असायची, माझी ताई असायची, वहिनी असायची आणि माझे 1-2 माझ्या रेस्टॉरंट मधले हेल्पर असायचे जे मला मदत करायचे. पण मूळ काय असायचं की माझी नजर जर त्या रेसिपीकडे गेली नाही किंवा त्या इन्ग्रेडियंट कडे गेली नाही, की तिकडे गेल्यानंतर मी त्यांना विचारायचो हे घेतलं नाही सर, तुम्ही सांगितलंच नाही. सो अनेकदा असं झालं की पदार्थ ठरलाय एक, पण आज शूट करायचंय, मग त्याच्यामधनं जे इनोव्हेशन्स येतात ते इनोव्हेशन्स असे असतात की जेव्हा मी असलेल्या सामानांमधनं नजर फिरवतो त्यावेळेला त्याच्यातनं योग्य मसाल्यांचा वापर करून एखादा पदार्थ कोणता होऊ शकतो हे त्यावेळेला ठरतं आणि मग त्यावेळेला ठरलेला पदार्थ असा काही हिट होतो की तो आपल्याला कळतच नाही. पण ठरवलेला पदार्थ अनेकदा फसल्याचे पण प्रकार झालेले आहेत की हे ठरलंय, हे मी घरी करून पाहिलेलं आहे, पण आज का फसलं, कारण कुठेतरी तो कॉन्फिडन्स नसतो किंवा कधीतरी असं होतं की अरे अचानक घडलेला पदार्थ, कारण तो कॉन्फिडन्स लेवल असतो. सो अनेकदा असं घडतं की आपण स्वयंपाकात परिपक्व असतो पण फसत नाही असं होत नाही, कधीतरी फसतो. आणि अशा वेळेलाही ते पदार्थ आपण जेव्हा चाखतो केलेले की अरे आपण काय केलंय, त्यावेळेला असं वाटतं की नाही ह्याच्यात काहीतरी बदल पाहिजे. सो तो बदल आम्ही अनेकदा सांगितलेला आहे की नाही माझ्याकडनं हे राहिलं होतं त्यामुळे हे मी टाकतोय. त्यामुळे मला टीव्ही शोज करताना कधी भीती नाही वाटली, एक्सेप्टन्स लेवल हा माझा नेहमी होता आणि
कोणती गोष्ट कोणाकडनं शिकलोय हे जर आपण सांगितलं तर मला वाटतं अजून कम्फर्टेबल होतं. कारण सगळेच पदार्थ काही मी बनवलेले नाहीयेत. मी ज्या भाजीवाल्या आजी आणि काकांकडे जातो ती रानभाजी घेताना ती रानभाजी आपल्याला पण माहिती नसते, पण ती घेताना कशी हो तुम्ही करता असा जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा त्यांच्याकडनं आलेल्या रेसिपीज अप्रतिम असतात आणि मग मी त्यांची जेव्हा नावं घेतो तेव्हा त्यांना आनंद वाटतो. सो क्रेडिट देणंही तितकं महत्वाचं आहे की आपण तो पदार्थ कोणाकडनं शिकलोय हे आपण सांगितलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही अनेक माणसं जोडलेली आहेत आणि तुमचं कौतुक ती वारंवार करत असतात. वयम मध्ये तुम्ही छान रेसिपी देत होतात ज्या मुलांना साध्या सोप्या सुटसुटीत ते घरी बनवू शकतील असं. तर आपल्या पालकांना आणि मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल एक शेफ म्हणून? आणि आता सध्या रानभाज्यांचा सीझन आहे, तर जसं तुम्ही सांगितलं जिथे पिकतं तिथलं तुम्ही खा, तर त्यांना एक म्हणजे काय म्हणतात हौशी म्हणूया आपण फार तर, किंवा खाण्याचा आस्वाद घेणारे पण घरात खूप असतात, अशा सगळ्यांना एक शेफ म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मला आजही प्रत्येक पालकांना, मुलांना पेक्षा पालकांना सांगावंसं वाटतं की आपल्याकडे कोणत्या रानभाज्या येतात हे पहिले मुलांना घेऊन मार्केटमध्ये दाखवा. त्या रानभाज्या विकणाऱ्यांना त्यांना भेटवा, कारण ते जेव्हा त्या भाज्या विकतात तेव्हा त्यांची क्युरिसिटी काय असते की आम्ही किती लांबनं ती भाजी घेऊन आलोय, ती भाजी जर विकली गेली नाही तर मला किती लॉस होणार आहे हे सगळं आता मुलांना कळतं. त्यामुळे मुलांना जर ह्याची पारख मिळाली तर मुलं पहिली गोष्ट त्या भाज्यांकडे वळतील की नाही, त्यांनी मेहनतीने ते आणलंय, त्यांचा कुठेतरी प्रॉफिट मार्जिन झाला पाहिजे म्हणून मला ही भाजी विकत घ्यायची आहे, ही मेंटॅलिटी मुलांची आहे. त्यानंतर पालकांना जर ती भाजी आवडत नसेल तर मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पालकांनी पहिली गोष्ट म्हणजे ती आचरणात आणली पाहिजे, आहारात आणली पाहिजे. आणि मग मला आवडत नाहीये तर मुलांना कशी आवडेल म्हणून त्याचे इनोव्हेशन्स काय करता येतील, जसं मी आता उल्लेख केला की त्याचे पॅटीस कसे होऊ शकतील, तीच भाजी आपण पुलाव मध्ये घातल्यावर कशी होऊ शकेल, असे वेगवेगळे जर इनोव्हेशन पालकांनी केले आणि मुलांकडनं करून घेतले आणि मुलांना इन्व्हॉल्व्ह केलं तर मुलांना आणखीन त्याची आवड निर्माण होते. कारण एखादी रानभाजी खाजरी असते तर तो खाजरेपणा जाण्यासाठी त्याला काय वापरावं ह्याचं जर तुम्हाला बॅलन्स कळला तर मला वाटतं ती रानभाजी योग्य आहे. पण त्याचा जर बॅलन्स तुम्हाला कळला नाही तर मग ती भाजी एक्सेप्टन्स लेवलला कमी पडते. सो त्या योग्य पद्धतीने मला असं वाटतं भाज्या असतील किंवा कोणताही पदार्थ असेल त्याच्याबद्दलची पहिली माहिती मिळवणं गरजेचं आहे. ती पूर्ण मिळाल्यानंतर तो पदार्थ बनवून एकदा ट्राय करून मग आपण त्याच्यात इनोव्हेशन केले पाहिजे. अचानक इनोव्हेशन करायला गेलो तर मला असं वाटतं तो फसेल. त्यामुळे त्या रानभाज्या किंवा त्या ऋतूमधल्या भाज्या, रानभाज्याच असं नाही, त्या ऋतूमधल्या भाज्या किंवा फळं ही आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. हे मुलांना योग्य कळतं, पण आता मुलं जे जंक फूड कडे वळलेली आहेत, हळूहळू आपण त्या जंक फूड मधनं, कारण मी अनेक वेळेला प्रयोग करतो, जर आपल्याला बर्गर मुलांना खायची सवय द्या ना बर्गर, पण बर्गर मधला जो पॅटीस आहे ना त्या पॅटीस मध्ये मी कोणत्या भाज्या घालतो हे मुलांना कुठे कळतं. बरोबर. सो त्या भाज्यांचा उपयोग जर आपण त्या पॅटीस मध्ये केला तर किमान भाज्यांची आवड त्यांना निर्माण होते आणि मग हळूहळू मुलं त्याच्याकडे वळतील. खरंच खूप म्हणजे एकदम तुम्ही छान माहिती दिली. जशा तुमच्या रेसिपीज खूप छान असतात, अनेक जण करतात, आम्हाला कळवतात पण, तसं तुम्ही आज ना खूप सुंदर बोललात. म्हणजे सो मी एवढंच सांगेन, जशा तुम्ही तुषार सरांच्या रेसिपी बघता, त्यांना फॉलो करता, तशाच ह्या आमच्या रंजकदार झालेल्या गप्पांचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या ते आम्हाला युट्यूबला कमेंट करून कळवा. वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा. थँक्यू. आणि एक महत्वाचं फक्त जाता जाता सांगेन की जेव्हा कधी तुम्ही असे वेगवेगळे प्रकार जे मी आतापर्यंत युट्यूबवर सर्च कराल, वयमच्या आपल्या मासिकात आहेत, ते केलेत ना की आम्हाला कळवायला विसरू नका आणि आम्हाला टॅग करा, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही खरंच ते फॉलो करताय आणि मुलांकडनं करून घेताय. मला असं वाटतं क्रांती, एक अजून गोष्ट आहे की जर तुम्ही केलेत आणि फोटो काढलेत तर आम्हाला पाठवा. त्यामुळे आपल्या मासिकामध्ये अजून मुलांना आपण प्रमोट करू शकतो किंवा दाखवू शकतो की बघा आमची मुलं करतात, त्यांना आनंद मिळेल. धन्यवाद.